स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बळावर शरद लाड आमदार होतील, देवराज पाटील. कडेगाव तालुक्यातील विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत पक्षप्रवेश. पलूस कडेगाव मतदारसंघातील स्वाभिमानी कार्यकर्त्यांच्या बळावर येणाऱ्या काळामध्ये शरद लाड आमदार होतील असे वक्तव्य राष्ट्रवादी पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे सांगली जिल्हाध्यक्ष देवराज दादा पाटील यांनी केले. कडेगाव येथील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या कडेगाव तालुक्याच्या वतीने घेण्यात आलेल्या भव्य पक्षप्रवेश सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी तालुक्यातील 210 कार्यकर्त्यांनी जिल्हाध्यक्ष देवराज पाटील, कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक, युवक प्रदेश उपाध्यक्ष शरद लाड, युवक जिल्हाध्यक्ष विराज नायक, महिला जिल्हाध्यक्ष सुष्मिताताई जाधव, कडेगाव तालुका अध्यक्ष जयदीप यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत राष्ट्रवादी पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला. यावेळी हनुमंत वडिये, येडे उपाळे, देवराष्ट्रे, उपाळे मायनी, आसद, उपाळे वांगी, वाजेगाव, शिवनी, वांगी, बोंबाळेवाडी, बेलावडे, हिंगणगाव बुद्रुक, तडसर, वडिये रायबाग, खंबाळे, नेवरी, कोतीस या गावातील भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी अजितदादा गट पक्षातील कार्यकर्त्यांनी पक्षप्रवेश केला. यावेळी बोलताना शरद लाड म्हणाले की कडेगाव तालुक्यातील जनता स्वाभिमानी आहे. येथील कार्यकर्ते कधीही वैयक्तिक मागणी न करता आमच्यासोबत काम करत आहेत. नवीन येणाऱ्या प्रत्येक सामान्य कार्यकर्त्याच्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही याची ग्वाही यावेळी देतो. यावेळी तालुक्यातील राष्ट्रवादी पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. जो मान आम्ही तिरंग्याला देतो तो मान आज तुम्ही प्रवेश करताय, तो मान आणि सन्मान आज तुम्हाला द्यायचा दृष्टिकोन हा तिरंगा भेटत आम्हाला दिसत आहे. त्यामुळं इथून पुढच्या काळात सत्ता येईल जाईल, पद येईल जाईल, पण आज तुम्ही जो मला प्रेम दिलाय, तुम्ही जो मला जिव्हाळा दिलाय, तुम्ही माझ्यावर विश्वास टाकलाय, त्यामुळे तो विश्वास हेच माझं पद आहे आणि ती जिव्हाळा आणि ते प्रेम हीच माझी सत्ता आहे. त्यामुळे तुम्हाला कधी अंतर देणार नाही हा एक विश्वास या निमित्ताने आपल्या सगळ्यांनाच देतो.